आपण आपल्या DMEचं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करतोय आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. मला नाही वाटत हे लेक्चर काही जास्त एक्सप्लेन करायची गरज आहे, कारण सॉन्ग झालं आहे तुमचं, मटेरियल सायन्स झालं आहे आणि मटेरियल सायन्समध्ये तर तुम्ही या प्रॉपर्टीज भरपूर डिटेलमध्ये शिकले असाल. जस्ट एक रिव्हिजन सेशन असं समजून घ्या किंवा 1, 2 ते 3 एखादी डेफिनेशन विचारली जाऊ शकते तुम्हाला 2 मार्क्ससाठी. 10-12 डेफिनेशन्स आहेत, बघूया एक करून. स्ट्रेंथ काय राहतं सगळ्यांना माहिती. स्ट्रेंथ म्हणजे काय? मी एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करतोय, डिफॉर्मेशन होतंय का? टेन्साईल असू द्या, कॉम्प्रेसिव्ह असू द्या, कोणताही लोड अप्लाय करतोय, बॉडीचं डिफॉर्मेशन होत नाही आहे, तर आपण काय म्हणणार की त्या बॉडीमध्ये काय स्ट्रेंथ आहे, ताकद आहे असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय करतोय बेसिकली, जर आपण बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर बॉडी त्या डिफॉर्मेशनसाठी अपोज करते, सिंपल, किंवा रेजिस्ट करते ना. तर तेच दिलं इथं डेफिनेशनमध्ये. स्ट्रेंथ काय? इट इज अ ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट एक्सटर्नली अप्लाइड फोर्स विदाउट ब्रेकिंग ऑर इल्डिंग. आता ब्रेकिंग इल्डिंग म्हणजे काय राहतं? ब्रेकिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, विदाउट ब्रेकिंग म्हणजे न तुटता किंवा न बेंड होता, न एक्सटेंड होता, काही न झालं, जशी तशी बॉडी आहे. आणि जर एक्सटर्नल फोर्स जो अप्लाय केला होता त्याला जर ती बॉडी अपोज करते, रेजिस्ट करते डिफॉर्मेशनसाठी, झालं काय? मार्कर डिफॉर्म खेचलो मी, कॉम्प्रेस केलं, नाही झालं, तर याचा अर्थ काय की या बॉडीमध्ये, या मार्करमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? स्ट्रेंथ. कारण याच्यामध्ये अशी ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, अशी क्षमता आहे की जरी मी एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला, ओढतोय, खेचतोय, दाबतोय, एक्सटर्नल फोर्स जो मी अप्लाय करतोय त्याचा त्या बॉडीवर काहीही इफेक्ट होत नाहीये, किंवा इफेक्ट जरी होत असेल पण त्या बॉडीचं ब्रेक झाली नाही किंवा ती बॉडी बेंड झाली नाही, त्याचं डिफॉर्मेशन झालं नाही, तर आपण काय म्हणणार की या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? स्ट्रेंथ ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाईपचं बघूया आपण, स्टिफनेस. स्टिफनेस काय राहतं? स्टिफनेस बघा काय, ज्यावेळेस मी बॉडीवर फोर्स अप्लाय केलेला आहे समजा, आणि बॉडी जर डिफॉर्म झालेली आहे, बॉडी ऑलरेडी डिफॉर्म झालेली आहे आणि मग मी परत एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतोय, तर बॉडीला डिफॉर्मेशनसाठी जे फोर्सेस अपोज करतात ना, जी प्रॉपर्टी अपोज करते परत, तिला म्हटलं जातं स्टिफनेस. डेफिनेशन काय लिहिली बघा, इट इज ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट डिफॉर्मेशन अंडर द स्ट्रेस. अंडर द स्ट्रेस सांगितलं म्हणजे मी ऑलरेडी एक बॉडी होती, त्याच्यावर मी काहीतरी फोर्स अप्लाय करून त्याच्यावर स्ट्रेस जनरेट केलेला आहे, आणि या स्ट्रेसच्या अंडर जर बॉडी डिफॉर्म होण्यासाठी जर रेजिस्ट करते, तर आपण काय म्हणणार की त्या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? रेजिस्ट करणे म्हणजे सगळ्यांना माहिती ना, विरुद्ध दिशेला फोर्स लावणे, अपोज करणे सोप्या भाषेत ना. जर बॉडी रेजिस्ट करते अंडर द स्ट्रेस, तर त्या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी? आपण काय म्हणणार मग? स्टिफनेस ही प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट टाईप राहील आपलं इलास्टिसिटी. इलास्टिसिटी तर आपण शिकलेलो आहे, सॉन्गमध्ये पण शिकलेलो आहे आपण. इलास्टिसिटी काय राहतं? बॉडीवर फोर्स अप्लाय करा, बॉडीचं डिफॉर्मेशन होईल, फोर्स काढून घ्या, बॉडी ओरिजिनल डायमेन्शनला येऊन जाईल, इलास्टिसिटी आहे. जसं हा ब्लॉक मी इथं कन्सिडर केला, याच्यावर चारी साईडने कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावले, ब्लॉक छोटासा होऊन गेला. हे कॉम्प्रेसिव्ह फोर्स जे अप्लाय होऊन राहिले होते हे जर मी काढून टाकले, जर वापस ओरिजिनल डायमेन्शनवर येऊन गेलं, तर आपण काय म्हणणार की त्या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी? मग इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी आहे. डेफिनेशन काय दिली बघा, इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल to regain its original shape under the deformation when external force is removed. एक्सटर्नल फोर्स अप्लाय जो केला होता तो ज्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करणार, तर बॉडी जर त्याचे ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करणार आहे ना, अंडर द डिफॉर्मेशन, regain its original shape under the डिफॉर्मेशन when the external force is removed. एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर बॉडी जर तुमचे ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करते, तर त्या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी? इन सिंपल वर्ड, इलास्टिसिटी. नेक्स्ट आहे प्लास्टिसिटी. सगळ्यांना माहिती आहे की जर ओरिजिनल डायमेन्शन रिगेन केले तर इलास्टिसिटी, ओरिजिनल डायमेन्शन नाही रिगेन करू शकले तर प्लास्टिसिटी. डेफिनेशन बघा काय लिहिली, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल which retain the deformation produced under the load permanently. काय सांगितलंय की ते काय करतात, जे काही अंडर द डिफॉर्मेशन, जे काही बॉडीचं अंडर द स्ट्रेस बॉडीचं जे काही डिफॉर्मेशन झालेलं आहे, जसं या ठिकाणी समजा ही बॉडी होती आणि याच्यावर मी चारी साईडने लोड अप्लाय केला आणि डिफॉर्मेशन झालं, त्याचं डिफॉर्मेशन झालं कशामुळे? बिकॉज दॅट बॉडी, दिस बॉडी वॉज इन द स्ट्रेस. ही बॉडी स्ट्रेसमध्ये होती, त्या स्ट्रेसमुळे त्या बॉडीचं काय झालं? डिफॉर्मेशन झालं. पण आता या बॉडी ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करणार आहे का? नाही, ती हीच डायमेन्शन रिटेन करून घेईल. रिटेन करून घेईल म्हणजे काय? ऍक्सेप्ट करून घेईल ना, ती याच डायमेन्शनवर आता थांबून जाईल ती बॉडी. तर अशा वेळेस या केसमध्ये आपण म्हणणार की या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी? मग प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी. कळत आहे?
सिंपल आहेत. इलास्टिसिटी म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करू शकेल. प्लास्टिसिटी म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करू शकणार नाही. लोड अप्लाय केल्यामुळे बॉडीमध्ये जे काही चेंजेस आलेले होते ते चेंजेस तसेच्या तसेच राहून जातील, त्याला म्हणणार तुम्ही प्लास्टिसिटी. नेक्स्ट 5 नंबरचं राहील तुमचं डक्टिलिटी. आता डक्टिलिटी काय राहतं बघा. डक्टिलिटी काय असणार आहे, जसं सगळे मोस्ट ऑफ दी मटेरियल्समध्ये ही डक्टिलिटी ही प्रॉपर्टी बघायला भेटते. डक्टिलिटी म्हणजे काय, तुम्हाला मी काही एक्झाम्पल सांगतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. जसं सोनं आहे, चांदी आहे, कॉपर आहे ना, गोल्ड, सिल्वर, कॉपर, त्याच्यानंतर आयर्न, हे सगळ्या मटेरियलमध्ये डक्टिलिटी ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय राहतं बघा की ज्यावेळेस ॲक्च्युली एखादं मेटल भेटतं आपल्याला, ते रॉ फॉर्ममध्ये राहतं, मग त्याला पॉलिशिंग होते, त्याच्यावर भरपूर केमिकल प्रोसेस होतात आणि त्या केमिकल प्रोसेस थ्रू मग ते मेटल बाहेर पडतं. मेटल ॲक्च्युली खडकाच्या रूपामध्ये भेटतं, मग त्याला त्याच्यामध्ये भरपूर काही चेंजेस करून केमिकल प्रोसेस करून त्याला प्युअर फॉर्ममध्ये आणलं जातं. ठीक आहे, अशा पद्धतीने बेसिकली ती प्रोसिजर आहे, केमिकल प्रोसिजर आहे. तर डक्टिलिटी म्हणजे काय की आता समजा जर मला एखादा मेटलचा पार्ट भेटला, एखादा समजा मला असं एवढा मोठा एक चांगला 2 किलोचा 2-3 किलोचा दगड भेटला आहे सोन्याचा, इमॅजिन आहे ना. आज तर मग सोन्याचा 2 किलो म्हणजे किती भाव झाला, 50,000. 10 ग्रॅमला आहे, 100 ग्रॅमलाच 5 लाख होतात है ना. 1000 ग्रॅमला 50 लाख आणि 2000 ग्रॅमला 1 करोड. म्हणजे झाले तुम्ही करोडपती जर 2 किलो सोनं असतं तुमच्याकडे तर, है ना. तर काय सांगतोय मी की एक जर समजा आपल्याला एक ब्लॉक भेटला आहे गोल्डचा, मग आता तो ब्लॉक काय तसंच्या तसं त्याचे ऑर्नामेंट्स बनवले जातील का, या ब्लॉकचे जसेच्या तसे दागिने बनवले जातात का, नाही. त्याला पहिले हॅमरिंग केलं जाईल, हॅमरिंग करून त्याची प्लेट्स बनवतील, त्याच्यानंतर कापून वगैरे त्याला काही वेगवेगळ्या शेपमध्ये आणतात. हे पाहिलं तुम्ही, रिंग वगैरे बनवतात, तर ते रिंग वगैरेसाठी तार बनवावा लागतो. किंवा जसं आपलं कॉपर आहे, कॉपर बी कसा भेटणार आहे, ओरिजिनल फॉर्म त्याचा कोणताही शेप राहू शकतो, असं काही पर्टिक्युलर शेप नाही राहणार मेटलचा ज्यावेळेस तो रॉ फॉर्ममध्ये राहील. मग त्याला ज्यावेळेस आपण आता कॉपरच्या वायर तर सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत ना, आपल्या घरी जेवढे बी इलेक्ट्रिक कनेक्शन आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉपरच्या वायर लावलेल्या आहेत. मग त्या एक मेटल पार्टचं ज्याचा रँडम काहीतरी शेप होता, रँडम काहीतरी शेप थिकनेस वगैरे होती, त्याला आपण एका वायरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून टाकलेलं आहे, म्हणू शकतो ना असं आपण. वायरच्या वायर सगळ्यात बारीक गोष्ट झाली. आता वायरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला खूप साऱ्या स्ट्रेसमधून जावं लागलं असेल, तेव्हाच जाऊन त्याचं इतकं डिफॉर्मेशन झालं आणि ते वायरमध्ये कन्वर्जन झालं. तर मग डक्टिलिटी काय म्हटलं जातं की अशी कोणतंही मटेरियल की जे वायरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं, असं मटेरियल जे वायरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं त्या मटेरियलला म्हटलं जातं डक्टिलिटी. ठीक आहे, काय सांगितलं मी, एखादं मटेरियल जर वायरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं तर त्या मटेरियलमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, तर डक्टिलिटी ही प्रॉपर्टी आहे. एक्झाम्पल डेफिनेशन बघा काय लिहिलेली इथं. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अनेबल इट to be drawn into the wire with the application of the tensile force. Tensile force समजा आता जसं हे समजा मला असं एक कॉपरचा ब्लॉक भेटला, सोन्याचा तर भेटत नाही आजकाल, असा कॉपरचाच घेऊन घेऊ, याच्यावर मी टेन्साईल फोर्सेस लावले है ना. टेन्साईल फोर्सेस म्हणजे जे दूर जातात बॉडीपासून, असे फोर्सेस लावले. टेन्साईल फोर्स अप्लाय करून 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 त्याला आपण इतकं एक्सटेंड करून टाकलं, इतकं एक्सटेंड केलं की हे जे मटेरियल हे पहिले असताना तर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये होतं आणि आता ते कसं होऊन गेलेलं आहे, एका वायरच्या फॉर्ममध्ये झालेलं आहे, स्ट्रेट वायरच्या फॉर्ममध्ये. कोणती प्रॉपर्टी म्हणणार मग, डक्टिलिटी. पण डक्टिलिटी ही एक अशी प्रॉपर्टी होती की ज्या प्रॉपर्टीमुळे हे मटेरियल जे कोणत्या तरी रँडम शेपमध्ये होतं ते ड्रॉन झालं कशामध्ये, फाईन वायरमध्ये. ड्रॉन म्हणजे काय, बनणे. एक मटेरियल जे रँडम शेपमध्ये होतं त्याला आपण इतक्या टेन्साईल फोर्सेस थ्रू पाठवलं, इतका स्ट्रेस अप्लाय केला त्याच्यावर की जेणेकरून ते वायरच्या शेपमध्ये कन्वर्ट झालं, पण तरी पण त्याचं ब्रेकिंग झालं नाहीये. ब्रेक झाला का तो मटेरियल, नाही, त्याचं वायरच्या फॉर्ममध्ये कन्वर्जन झालं. मग बरेच मटेरियल जे ते असं एक्सटेंड करत असताना तुटून जातात, मग त्यांच्यामध्ये डक्टिलिटी आहे का, नाही. जे मटेरियल शेवटपर्यंत टिकतील आणि ज्यांचं वायरमध्ये कन्वर्जन होईल त्या मटेरियलमध्ये कोणती प्रॉपर्टी, मग डक्टिलिटी ही प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर लास्ट राहील 6व्या नंबरची प्रॉपर्टी, ब्रिटलनेस. ब्रिटलनेस ही डक्टिलिटीची उलटी आहे. डक्टिलिटीमध्ये काय झालं होतं, डक्टिलिटीमध्ये खूप सारे फोर्सेस लावले आणि मटेरियल सगळ्या फोर्सेसला सहन करून शेवटी वायरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं है ना. ब्रिटलनेस काय, ब्रिटलनेस असं आहे की
तुम्ही थोडा जरी फोर्स लावला तर ते एक्सटेंड वगैरे काही होत नाही. आता आपण ते ग्राफ शिकलो होतं, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं एक डक्टाईल मटेरियलचा ग्राफ शिकवला मी तुम्हाला आणि एक ब्रिटल मटेरियलचा. तर ब्रिटल मटेरियलचा ग्राफ कसा होता, फोर्स लागला स्ट्रेस वाढला थोडासा स्ट्रेन होतो आणि तुटून जातो. मग डक्टाईल मटेरियलचं ब्रिटल मटेरियलचं एक्झाम्पल मी तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, खडू बेस्ट एक्झाम्पल आहे जे तुम्ही कधी बी लक्षात ठेवू शकता. चॉक माहिती ना सगळ्यांना, आता तर मार्कर येऊन गेले, पहिले चॉकच होते व्हाईट चॉक. चॉकला तुम्ही जर खेचलं तर ते काही ओढलं जायचं का, नाही. याचा अर्थ त्याचं स्ट्रेन होत नाही का, होतं, पण ते खूप मायक्रोस्कोपिक लेवलला होतं, ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. ओढलं तुम्ही त्याचं थोडंफार इलॉंगेशन होईल आणि त्यानंतर तो चॉक काय होऊन जाईल, डायरेक्टली ब्रेक होऊन जाईल. कोणती प्रॉपर्टी मग त्याच्यामध्ये, ब्रिटलनेस. डक्टिलिटी आहे का, नाही. जर डक्टिलिटी राहिलं असतं काय की इतका जाड चॉक खेचून आपण एकदम बारीक लाईन सारखा बनवून टाकला असतं त्याला. ठीक आहे. मग ब्रिटलनेस प्रॉपर्टी बघा डेफिनेशन काय दिली आहे, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच इज अपोजिट टू डक्टिलिटी. काय सांगितलं, ही एक अशी प्रॉपर्टी आहे जी डक्टिलिटीच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. ठीक आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे बघा, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ब्रेकिंग ऑफ मटेरियल विथ अ लिटल परमनंट डिस्टॉर्शन. थोडं जरी त्याचं डिस्टॉर्शन म्हणजे काय, डिफॉर्मेशन असं समजून घ्या. थोडंफार जरी त्याचे डायमेन्शन बदलले, कशाचे, मटेरियलचे, थोडेफार जरी त्याचे परमनंट डायमेन्शन बदलले तर तो मटेरियल डायरेक्टली काय होतो, ब्रेक होऊन जातो ना. द प्रॉपर्टी ऑफ ब्रेकिंग ऑफ मटेरियल विथ अ लिटल परमनंट डिफॉर्मेशन. लिटल थोडंफार जरी डिफॉर्मेशन झालं आणि जर मटेरियल तुटत असेल तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की कोणती प्रॉपर्टी, त्या मटेरियलमध्ये मग ब्रिटलनेस ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. कळलंय सगळ्यांना हे बघा. स्ट्रेंथ, ताकदवर माणूस, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करा, तो मधून तो सहन करून गेला, स्वतःला डिफॉर्म होऊ देणार नाही. स्ट्रेंथ. स्टिफनेस काय, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करा, अंडर द स्ट्रेस तो पण रेजिस्ट करतो डिफॉर्मेशनसाठी, स्टिफनेस. डिफरन्स काय, तर हा अंडर द स्ट्रेस डिफॉर्मेशन नंतर अपोज करतो, हा सुरुवातीला बेंडच होऊ देते, तुम्ही पाहिजे तितका स्ट्रेस लावा. इलास्टिसिटी, स्ट्रेस लावा, डिफॉर्म होऊन जाईल, स्ट्रेस काढून टाका, वापस ओरिजिनल डायमेन्शनवर येईल जाईल. निर्लज्ज माणूस आहे हा, इलास्टिसिटी. प्लास्टिसिटी, एकदम ॲटिट्यूड वाला, एकदा डिफॉर्मेशन करून टाकलं तर परत हालायचं नाव घेणार नाही, तिथंच थांबून जाईल. ठीक आहे. डक्टिलिटी काय असणार आहे, अशी एक प्रॉपर्टी की ज्याच्यावर पाहिजे तितका तुम्ही फोर्स अप्लाय करून घ्या, पाहिजे तितका टेन्साईल स्ट्रेस जनरेट करा, त्या प्रॉपर्टीमुळे ते मटेरियल जे राहतं ते एका वायरमध्ये कन्वर्ट होऊन जातं. ठीक आहे. तर अशा वेळेस जर ते वायरमध्ये कन्वर्ट होऊ शकतंय तर अशा वेळेस त्या प्रॉपर्टीला काय म्हणणार आहेत तुम्ही, डक्टिलिटी असं म्हणणार आहे. आणि ब्रिटलनेस काय, ब्रिटलनेस ही डक्टिलिटीची उलट प्रॉपर्टी आहे ना. कोणी डक्टिलिटी काय म्हणजे एकदम हार्डवर्किंग आहे ना, ताकद लावली, काम केलं, खूप सारं त्याच्यावर स्ट्रेस जनरेट झाला, डक्टिलिटी अशी प्रॉपर्टी की खूप स्ट्रेस जनरेट झाला आणि त्याच्यानंतर ते काहीतरी वायरमध्ये कन्वर्जन झालं. ब्रिटलनेस कसं आहे, ब्रिटलनेस आपल्या जतींसारखं आहे, जमतंय का ठीक आहे, नाही झालं तुटून जाऊ, सोडून द्या, असं तुटून जाईल तसं सोडून द्या, तसं ब्रिटलनेस आहे. तुम्ही फोर्स अप्लाय केला, थोडंफार परमनंट डिफॉर्मेशन झालं तर झालं, जमतंय का, नाही सोडून द्या, तुटून जाते बॉडी डायरेक्ट है ना. तर अशा टाईपचे हे 6 प्रॉपर्टीज आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीज बघूया आता. नेक्स्ट टाईप आहे आपला प्रॉपर्टीचा मेलॅबिलिटी. बघा मेलॅबिलिटी काय असणार आहे, पहिले एकदा डेफिनेशन बघून घेऊ. इट इज अ स्पेशल केस ऑफ डक्टिलिटी विच परमिट्स मटेरियल टू बी रोल्ड अँड हॅमर्ड इन टू द थिन शीट. काय सांगितलंय बघा, डक्टिलिटी काय पाहिलं आपण की डक्टिलिटीमध्ये काय व्हायचं की एखादं मटेरियल जे कोणत्याही रँडम शेपमध्ये असेल त्याच्यावर टेन्साईल फोर्सेस लावायचे, खेचायचं, त्याला खूप जास्त स्ट्रेसेस अप्लाय करायचे आणि स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे त्याचं एका वायरमध्ये कन्व्हर्जन व्हायचं. जर ते वायरच्या ऐवजी शीटमध्ये होत असेल, शीट माहिती ना, प्लेन शीट, तुमचं कार्ड शीट, तुमचा नोटबुकचा पेपर बी काय राहतं, एक शीट राहतं, हा बोर्ड काय एक प्रकारचा शीट आहे. तर चौकोनी भाग समजून घ्या तुम्ही, एक कागद, पेपर, हे सगळे काय राहतात, प्लेन शीट्स राहतात, पत्र्याचे शीट्स भेटतात. ठीक आहे. ते एखादं प्लेन शीटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं त्याचं, मग त्या बॉडीमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, मेलॅबिलिटी ही प्रॉपर्टी. बघा डक्टिलिटी ही प्रॉपर्टी असण्यासाठी एक फरक समजा डक्टिलिटी आणि मेलॅबिलिटीमध्ये आहे का. डक्टिलिटी प्रॉपर्टी जर मटेरियलमध्ये डक्टिलिटी प्रॉपर्टी जर असेल मटेरियलमध्ये तर मटेरियल जे राहतं ना ते टफ राहतं है ना, स्ट्रॉंग मटेरियल राहतं त्याला, कारण खूप स्ट्रेसेस सहन करायचे राहतात त्याला. मेलॅबिलिटीसाठी असं गरजेचं नाही की मटेरियल हे स्ट्रॉंग असलंच पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम्स ज्यावेळेस मेलॅबिलिटी ही प्रॉपर्टी ज्या मटेरियल्समध्ये फाइंड आउट बघितली जाते ना, ते जे मटेरियल्स राहतात ते मोस्टली सॉफ्ट मटेरियल्स राहतात. काय सांगितलं, जे मटेरियल्स राहतात ते कसे राहतात, मोस्टली सॉफ्ट. प्लास्टिकचे बी शीट भेटतात
प्लास्टिकचं तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. प्लास्टिकपासून काय नाही बनलेल्या आहेत, सगळ्याच गोष्टी फायबर प्लास्टिक भरपूर आहे. तर शीट्स हे प्लास्टिकपासून बी भरपूर बनतात. तर प्लास्टिक काही टफ मटेरियल नाही, पण प्लास्टिकच्या वायरनी बनू शकत है ना. तर मग ह्या ज्या केसेस या समजून घ्या एकदा. काय सांगतोय मी की आता असं म्हणू नका सर वायर राहतात ना प्लास्टिकच्या, ते किती जाड राहतात, ते काही पूर्ण मटेरियलचे राहतात का, त्या पोकळ राहतात म्हणून, ती वेगळी गोष्ट आहे. मी सांगतोय एक मटेरियल ज्याचं पूर्ण स्ट्रेसेस अप्लाय करून वायर झाली तर डक्टिलिटी, शीटमध्ये कन्व्हर्जन झालं तर मेलॅबिलिटी. ठीक आहे. जर हॅमर करून किंवा रोल करून जर त्याचं जर शीटमध्ये कन्व्हर्जन होत असेल त्या मटेरियलचं, तर त्या मटेरियलमध्ये कोणती प्रॉपर्टी, मग मेलॅबिलिटी ही प्रॉपर्टी. ही डेफिनेशन पुन्हा एकदा बघून घेऊ. काय सांगितलंय, इट इज अ स्पेशल केस ऑफ डक्टिलिटीचाच प्रकार आहे, पण विच परमिट्स अ मटेरियलला काय होऊ देतो, हॅमरिंग केल्यामुळे तो थिन शीटमध्ये कन्व्हर्जन होऊ देतो. मग अशा प्रॉपर्टीला आपण मेलॅबिलिटी म्हणतो. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, टफनेस. टफनेस काय लिहिलंय बघा, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट द फ्रॅक्चर ड्यू टू द हाय इम्पॅक्ट लोड. कोणता लोड आहे, इम्पॅक्ट लोड, अचानक पडलेला लोड. ठीक आहे. एखादी बॉडी आहे त्याच्यावर अचानक जर लोड पडला तर इम्पॅक्ट लोडिंग म्हटलं जातं है ना. आणि अचानक लोड पडल्यामुळे जर बॉडी फ्रॅक्चर होत नाहीये, बॉडी जर तुटत नाहीये, किंवा बॉडीला तुटण्यापासून जी प्रॉपर्टी वाचवते किंवा जी प्रॉपर्टी बॉडीला तुटण्यापासून रेजिस्ट करते, टफनेस. ठीक आहे. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहे, टफनेस असं म्हणणार आहे. ठीक. कळलं. इम्पॅक्ट लोड आहे बरं. इथं ग्रॅज्युअल लोड नाही आहे. ग्रॅज्युअल लोडचा अर्थ काय राहतो, हळूहळू वजन वाढवत जा. इम्पॅक्ट लोडचा अर्थ काय राहतो, एकदम 100 किलो उचलून घेतलं, इम्पॅक्ट लोड. पहिले 5, 10, 15, 20 हळूहळू करत करत 100 पर्यंत गेले, ग्रॅज्युअल लोड. आणि एकदम 100 उचललं, इम्पॅक्ट लोड. ठीक आहे. तर इम्पॅक्ट लोड जर एकदम पडला, तुम्ही जर एकदम काही घेणं नाही देणं नाही, एकदम जर एकदम 50-100 किलोचं वजन उचलून घेतलं, तर तुमच्या बॉडीमधला कुठला ना कुठला पार्ट नक्कीच दुखेल किंवा तुटून जाईल, किंवा एखादा हाड तुटून जाईल, काही ना काही तर होईलच ना. इम्पॅक्ट लोडमध्ये बॉडीचं फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. आणि जर फ्रॅक्चर झालं तर समजून घ्यायचं की त्या बॉडीमध्ये टफनेस नाही आहे. जर फ्रॅक्चर नाही झालं तर समजून घ्यायचं बॉडीमध्ये टफनेस थोडीफार बऱ्या प्रमाणात आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी तुमची मशिनेबिलिटी. बघा ही जी प्रॉपर्टी आहे ही अशी काही पर्टिक्युलरली एका रेटवर चेक केली जात नाही. आता मशिनेबिलिटी म्हणजे काय की एखाद्या मटेरियलची मशीन थ्रू प्रोसेस कशी होते, किंवा जर समजा एखाद्या मटेरियलपासून आपण जर टूल बनवलेला असला काही है ना, कटिंग टूल जर असला, मग तो त्या दुसऱ्या मटेरियलला किती रेटने कापतो, किंवा एखाद्या मटेरियलला कापण्यासाठी किती वेळ लागतो, अशा बऱ्याच वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ही मशिनेबिलिटी ही प्रॉपर्टी चेक केली जाते. म्हणून मी डेफिनेशन काय दिली बघा, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच रेफर्स टू अ रिलेटिव्ह केस. जे आपण केसमध्ये तुम्ही बघत असाल, तुम्ही एखाद्या मशीनला कापताय का, एखाद्या टूलने एखादा टूल बनवलंय, किंवा त्या बॉडीचं कटिंग करताय, एखाद्या मशीनवरती बॉडी कट होते, असे बरेच वेगवेगळ्या रिलेटिव्ह केसनुसार ठरवलं जातं की त्या बॉडीमध्ये मशिनेबिलिटी कशी आहे. ठीक आहे. ही एक अशी प्रॉपर्टी मटेरियलची विच रेफर्स टू अ रिलेटिव्ह केस विथ विच मटेरियल कॅन बी कट. ठीक आहे. कोणत्या पर्टिक्युलर केसमध्ये मटेरियल कट होत आहे त्याच्यानुसार ती प्रॉपर्टी ठरवली जाणार आहे, मशिनेबिलिटी. नेक्स्ट टाईपची प्रॉपर्टी बघूया आपली रेझिलियन्स काय. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला रेझिलियन्सचा. रेझिलियन्स बघू काय, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू ॲब्झॉर्ब एनर्जी अँड रेझिस्ट शॉक अँड इम्पॅक्ट लोड. आता ही रेझिलियन्सची प्रॉपर्टी राहते ना, ही मोस्टली कशामध्ये राहते, जे रिस्टोरिंग फोर्सेसवाले प्रॉपर्टी, किंवा समजून घ्या स्प्रिंग राहतात ना, जे इलास्टिक बॉडीज राहतात ना, त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी जरा जास्त बघण्यात येते, जे वापस रिस्टोअर करून ठेवतात एनर्जी. ज्यावेळेस त्यांच्यावर लोड अप्लाय होतो त्यावेळेस ते एनर्जी स्टोअर करून ठेवतात, आणि लोड निघाला की ती एनर्जी देतात. असे जे मटेरियल्स राहतात त्यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी राहते, रेझिलियन्स. स्प्रिंग पाहिलं तुम्ही जर कॉम्प्रेस करून ठेवली तर दाबली जाते, आणि मग सोडून द्या तर ती बाहेर निघते. तर ती आपोआप कसं काय बाहेर पडते, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याला कॉम्प्रेस करत राहतात त्यावेळेस त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होते. आणि ती एनर्जी स्टोअर कधी झाली, कारण तुम्ही ज्यावेळेस कॉम्प्रेस केला अचानक, जो इम्पॅक्ट लोड अप्लाय केला, त्या इम्पॅक्ट लोडच्या ड्युरेशनमध्ये त्याने एनर्जी स्टोअर केली. जसा तुम्ही तो लोड काढला तसे त्याने वापस ओरिजिनल पोझिशनवर येऊन गेले. तर अशा केसेसमध्ये कोणती प्रॉपर्टी राहते त्या मटेरियलमध्ये, रेझिलियन्स ही प्रॉपर्टी राहते. पुन्हा एकदा बघून घेऊ. रेझिलियन्स काय, एक अशी प्रॉपर्टी मटेरियलची जी काय करून घेते, एनर्जी ॲब्झॉर्ब करून घेते. ज्यावेळेस तुम्ही एनर्जी देत राहता ना त्यावेळेस ती एनर्जी ॲब्झॉर्ब करून घेईल, आणि जे शॉक पडत म्हणजे जो लोड अप्लाय होतोय त्याला थोडाफार रेजिस्ट करणार आहे, किंवा जो इम्पॅक्ट लोड येतोय त्याला थोडाफार रेजिस्ट करेल.
रेजिस्ट करायचा प्रयत्न करतात ते पण होत नाही, म्हणून ते एनर्जी काय करून घेतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. जसं तुम्ही बाहेरून देणारी एनर्जी बंद केली तसे ते स्वतःमधली एनर्जी वापरून घेतात. तर अशा वेळेस त्या केसेसमध्ये प्रॉपर्टी कोणती राहते, रेझिलियन्स ही प्रॉपर्टी राहते. नेक्स्ट टाईप आहे आपला क्रीप. क्रीप तुम्ही कदाचित तुम्हाला टॉममध्ये बी राहिले, तुम्ही टॉम आताच बघणार आहेत बघा. टॉममध्ये हे 3rd इयर्स आहे ना, टॉममध्ये हे तुम्हाला होतं क्रीप, स्लीप अँड क्रीप ऑफ द बेल्ट. आठवत आहे का? क्रीपमध्ये काय होतं बघा, पहिले डेफिनेशन बघू मग त्याला आपण समजून घेऊ. वेन द पार्ट इज सब्जेक्टेड टू अ कॉन्स्टंट स्ट्रेस ॲट हाय टेम्परेचर फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इट विल अंडरगो स्लो अँड द परमनंट डिफॉर्मेशन. ठीक आहे, काय सांगितलं या ठिकाणी, वेन अ पार्ट इज सब्जेक्टेड टू कॉन्स्टंट स्ट्रेस, एखाद्या बॉडीवर जर आपण कंटिन्युअसली जर स्ट्रेस अप्लाय करतोय, कंटिन्युअसली स्ट्रेस अप्लाय करूनच ठेवलेला आहे, मग काय होतंय, पण ते कशावर आहे, हाय टेम्परेचरवर आहे ना, आणि जास्त टाइमसाठी इट विल अंडरगो स्लो अँड परमनंट डिफॉर्मेशन, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, क्रीप. याचं एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला बेल्टमध्ये सांगितलं होतं, पॉवर ट्रान्समिशन चॅप्टर शिकलो होतो ना आपण 4th, त्याच्यामध्ये बेल्ट होतं, बेल्टचे प्रॉब्लेम पण होते, त्याच्यामध्ये स्लिप क्रीपचे बी प्रॉब्लेम होते. स्लिप क्रीप काय राहतं बेसिकली, स्लिप तर सोडा, स्लिप तर माहिती आहे सगळ्यांना की ते फ्रिक्शनमुळे ते साईडला निघून जातं, त्याला स्लिप म्हणतो आपण. आणि क्रीप म्हणजे काय राहतं की जो बेल्ट राहतो तो बरेच दिवस झाले, समजा मोटरला आपण बेल्ट लावलेला आहे, इमॅजिन करून घ्या की हा एक शाफ्ट आहे, इकडे एक शाफ्ट आहे, मी इथून असं बेल्ट लावलेला आहे. होतं काय की ह्या ठिकाणी हा बेल्ट जो आहे तो टेन्साईल आहे, म्हणजे खेचून लावला गेलेला राहतो एकदम, है ना, कारण इथं जे बी ट्रान्समिशन होतं पॉवरचं ते कोणामुळे होतं, बिकॉज ऑफ द टेन्शन, टेन्साईल लोड अप्लाय होतो, आणि त्याच्यामुळे काय होतंय बघा, कंटिन्युअसली रोटेट होत राहतो, रोटेट होत असताना या एवढ्या भागामध्ये काय होत राहतं, फ्रिक्शन होत राहतं, आणि त्या फ्रिक्शनमुळे काय जनरेट होऊन जातं, टेम्परेचर येऊन जातं. फ्रिक्शन आला म्हणजे काय होतं, टेम्परेचर येतं. मग हळूहळू हे फिरता ती फ्रिक्शन वाढत जातं आणि टेम्परेचर पण वाढत जातं. मग आपला जो पार्ट आहे किंवा आपली जी बॉडी आहे ती कोण आहे, आता इथं बेल्ट, त्याच्यावर काय अप्लाय गेलेलं आहे, कॉन्स्टंट स्ट्रेस. हा दिसतोय ना, त्याला लावतानाच खेचून लावलं गेलेलं आहे, तर तो कॉन्स्टंट स्ट्रेस त्या ठिकाणी अप्लाय झालेला राहतो, आणि फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी काय जनरेट होतंय, टेम्परेचर. आणि बेल्ट काही लगेच लावला तुम्ही काढून घेता का, नाही, तो एक कॉन्स्टंट पिरियड ऑफ टाइम साठी राहतो. ठीक आहे, मग त्यामुळे काय होतं की त्या कॉन्स्टंट टेम्परेचरमुळे आणि कंटिन्युअस अप्लाय झालेल्या स्ट्रेसमुळे कधी कधी ह्या बेल्ट, कधी म्हणजे होतं, थोड्या टाइम नंतर होतं, पण होतं की त्या बेल्टची किंवा त्या मटेरियलची जी लेंथ आहे ती थोड्या प्रमाणात वाढून जाते. काय सांगितलं की मटेरियलची जी लेंथ होती ती थोड्या प्रमाणात काय होऊन जाते, वाढून जाते. आणि जर थोड्या प्रमाणात लेंथ वाढली तर जेवढ्या प्रमाणात पण ती लेंथ वाढते ना, त्या लेंथला काय म्हटलं जातं, वाढलेल्या लेंथला क्रीप असं म्हटलं जातं. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की समजा हा जर मार्कर आहे आणि या मार्करवर मी कंटिन्युअसली फोर्स अप्लाय करूनच ठेवलेला आहे, कधीच सोडणार नाही, कॉन्स्टंट लोड आहे. ठीक आहे, आणि समजा ह्या मार्करचं या लोडमुळे काय होतंय, टेम्परेचर वाढत चाललंय, तर टेम्परेचर जर वाढत चाललेलं आहे तर बिकॉज ऑफ दॅट टेम्परेचर, बिकॉज ऑफ दिस कॉन्स्टंट लोड, ह्या मार्करची जी लेंथ आहे ना ती थोड्या प्रमाणात वाढून जाईल, आणि थोड्या प्रमाणात वाढल्यामुळे जी काही लेंथ वाढेल ना, मग त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, क्रीप असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट टाईप बघूया आपण आपलं फटीग काय आहे ना. फटीग काय असणार आहे बघा, when the material is subjected to stress it fails at the stress below the yield point stress. yield point काय आता आपण शिकलोय ग्राफमध्ये, काय सांगितलंय, मटेरियल इज सब्जेक्टेड टू रिपीटेड स्ट्रेस. तर परत बॉडीवर स्ट्रेस अप्लाय करताच आहे, तर काय होऊन जातं, एक पर्टिक्युलर टाइम नंतर असा एक वेळ येतो की बॉडी जी राहते ती जेवढी त्याची ॲक्च्युअल कॅपॅसिटी होती लोड सस्टेन करण्याची, तेवढा लोड पण ती सस्टेन करत नाही, ती पहिलेच ब्रेक होऊन जाते, है ना. यील्ड पॉईंट स्ट्रेसच्या पण पहिलेच ब्रेक होऊन जाते. मग अशा वेळेस त्या टाईपच्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं फटीग. म्हणजे सांगायचा अर्थ काय, समजा जर माझ्याकडे हा एक रॉड होता आणि जर मी याच्यावर इकडून 50 न्यूटनचा आणि इकडून 50 न्यूटनचा लोड अप्लाय केला तरच हा ब्रेक होणार होता. ठीक आहे, पण मी काय केलं, डायरेक्ट 50 न लावता 25, 30, 35, 40, 45, 49, 20, 22 कंटिन्युअसली लोड अप्लाय करतोय दोन्ही साईड. मग काय होतंय, ते कंटिन्युअसली लोड अप्लाय केल्यामुळे तो परत स्ट्रेस आल्यामुळे बॉडी कधी काय करते की जेवढी आता त्याची ऍक्च्युअल कॅपॅसिटी किती होती 50ची, तर तो 50 वर मी 20 वर बी ब्रेक होऊन जाईल, काही सांगता येत नाही, है ना. काय होऊन जातं मग कधी की तो जो मटेरियल आहे ते मग अशा वेळेस
त्याच्या ॲक्च्युअल कॅपॅसिटीपेक्षा पहिलेच तो ब्रेक होऊन जातो. मग अशा वेळेस त्या टाईपच्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, फटीग असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला तर आज करता एवढंच ठेवूया. सगळ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आज झाल्या, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.